रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. आता लागू झालेत नवीन नियम. मोफत रेशन सोबत आता मिळणार या 6 गोष्टी. पाहुयात संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे, ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिला जातो. जर तुम्ही देखील शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण की नवीन वर्ष 2024ची सुरुवात होताच भारत सरकारच्या रेशन योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्या अंतर्गत निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवाराला मोफत रेशनचा लाभ देण्यासाठी मोफत रेशन कार्ड यादी 2024 प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही आहात की नाही तुमचे नाव तपासणे आवश्यक आहे. मोफत रेशन कार्डची नवीन यादी पाहण्याआधी आपण सगळ्यात महत्त्वाची ही माहिती पाहूयात. भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डाची कागदपत्रे दिली जातात, ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल इत्यादी सर्व अन्नपदार्थाचे वाटप केले जाते. आता बीपीएलची रेशन कार्ड फ्री यादी 2024. रेशन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो भारत सरकारद्वारे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नपदार्थ मिळवण्यासाठी प्रदान केला जातो. रेशन कार्डाचे 3 प्रकार असतात: एपीएल रेशन कार्ड, बीपीएल रेशन कार्ड आणि अंत्योदय रेशन कार्ड. अन्न आणि वितरण प्रणाली अंतर्गत देणग्या वितरण सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केलं जातं. पण मात्र अलीकडेच भारत सरकारच्या रेशन कार्ड योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल केला असून त्या अंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क आता भरावे लागणार नाही. आता सर्व उमेदवारांसाठी सर्व खाद्यपदार्थ जसे गहू, तांदूळ, मीठ, केरोसिन इत्यादी पूर्णपणे मोफत दिले जातील. मोफत रेशन योजना सर्व सक्रिय नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याचा लाभ देण्यासाठी बीपीएल रेशन कार्ड नवीन यादी 2024 भारत सरकारने जारी केली आहे. तुम्ही आता तुमचं नाव तपासून पहा आणि दरमहा मोफत रेशन तुम्ही मिळू शकता. आता मोफत शिधापत्रिका यादी 2024चा मुख्य उद्देश काय आहे? भारत सरकारने जारी केलेल्या मोफत शिधापत्रिका यादी 2024चा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत रेशन पोहोचवणे हा आहे. कारण रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते. पण आता रेशन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत आता सन 2024 पर्यंत प्रत्येक गरीब नागरिकाला अगदी मोफत रेशन दिले जाईल, ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डवर तुमचे नाव नोंदवून मिळू शकता. आता ही यादीमध्ये पात्र होण्यासाठी काय निकष असतात? रेशन कार्ड लिस्ट 2024चा लाभ फक्त भारतीय नागरिकांच्या लाभार्थ्यांना मिळू शकतो. जास्त वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीये. सर्व नागरिक ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, म्हणजे ट्रॅक्टर, कार आहेत, त्या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. 5 एकरपेक्षा जास्त लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी या यादीमध्ये पात्र नाहीत. अर्ज करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. एक संपूर्ण आयडीवरील कुटुंबातील फक्त 4 सदस्य मोफत कर आकारणी कार्ड यादीसाठी अर्ज करू शकतात. आता शिधापत्रिकेचे जे काही प्रकार आहेत तर ते कोणते आहेत? गरजू व गरीब नागरिकांना शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने 3 प्रकारच्या शिधापत्रिका निर्धारित केलेल्या आहेत, ज्याची माहिती आपण एकदा घेऊयात आणि लगेच आवश्यक कागदपत्रे आणि कसं तुम्हाला हा लाभ मिळवता येईल याच्याविषयी तात्काळ माहिती घेऊयात. एपीएल रेशन कार्ड. दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या भारतातील प्रत्येक राज्यातील सर्व नागरिकांना एपीएल रेशन कार्ड दिलं जातं. या शिधापत्रिकाच्या मदतीने महिन्याला खर्च व वितरण प्रणालीद्वारे 15 किलो रेशन दिलं जातं. बीपीएल शिधापत्रिका. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक नागरिकाला खाते वितरण व्यवस्था पुरवठा विभागाकडून बीपीएल रेशन कार्डाची कागदपत्रे दिले जातात. या शिधापत्रिकाच्या मदतीनं उमेदवारांना दरमहा 25 किलो रेशन दिलं जातं. आता अंत्योदय शिधापत्रिका ही भारत सरकारद्वारा किंवा रेशन कार्ड सर्व गरीब नागरिकांना रेशनचा लाभ देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अशा सर्व नागरिकांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते आणि या कार्डामधून सर्व उमेदवारांना दर महिन्याला 35 किलोचं पोषण दिलं जातं. आता या योजनेच्या नोंदणीसाठी शिधापत्रिका नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र, खूप महत्त्वाची माहिती: आधार कार्ड आणि ओळखपत्र.
कुटुंबातील सर्व सदस्यांचं वय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल नंबर, इन्कम टॅक्स प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पॅन कार्ड. आता तुमचं शिधापत्राच्या अर्जाची स्थिती तपासण्याची काय प्रक्रिया आहे ते देखील जाणून घेऊयात. मोफत रेशन कार्ड यादीतील नाव तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.nisa.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड दस्तऐवज निवडा. आता तुमच्या समोर राज्याची यादी उघडेल, त्यामधून तुमचे राज्य निवडा. प्रवर्ग निवडल्यानंतर सर्व उमेदवारांनी जिल्हानिहाय यादीतून आपला जिल्हा निवडावा. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा. पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. शेवटच्या टप्प्यात रेशन दुकान निवडण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर मोफत रेशन कार्ड लिस्ट 2024 उघडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. तर आत्ता लगेच तुम्ही www.nisa.gov.in या वेबसाईटला जाऊन आधी सांगितलेल्या कृतीप्रमाणे कृती करून तुमचं नाव मोफत रेशन कार्ड लिस्ट 2024 मध्ये आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहू शकता. आता ही योजनेविषयी थोडक्यात माहिती घेऊन हा व्हिडिओ आपण लगेच संपूया. आता काय झालं, भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्या अंतर्गत काय झालं की गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीनं रेशन घेण्यासाठी आता शुल्क म्हणजे कुठलं ₹1 देण्याची गरज नाही. मग यामध्ये सर्व खाद्यपदार्थ म्हणजे गहू, तांदूळ, कोड, रॉकेल इत्यादी सर्व उमेदवारांना आता पूर्णपणे मोफत दिलं जाईल. आता यामध्ये सर्व सक्रिय नागरिकांना मोफत रेशन योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. तिचे फायदे देण्यासाठी भारत सरकारनं BPL रेशन कार्ड 2024 जारी केलं आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. आता कसं तपासायचं तर www.nisa.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता भारत सरकारनं जारी केलेल्या शिधापत्रिका यादी 2024चा मुख्य उद्देश प्रत्येक गरीब व गरजू नागरिकाला रेशन पुरवणं एवढा एकच आहे. रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते. परंतु आता या योजनेअंतर्गत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत गरीब नागरिकाला 2024पर्यंत पूर्ण मोफत रेशन दिले जाईल, ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डाद्वारे तुमचं नाव नोंदवून घेऊ शकता. तर लगेच आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही www.nisa.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं राज्य, तुमचा ब्लॉक, ग्रामपंचायत, तुमचं नाव त्या ठिकाणी व्यवस्थित टाकून त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करू शकता. आणि तुम्ही या योजनेला पात्र आहात का नाही, लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता. आणि मोफत रेशनचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता, ज्या अंतर्गत तुम्हाला गहू, तांदूळ जे आहे किंवा रॉकेल आहे, गोड आहे, तर या सर्व गोष्टी मोफतपणे मिळू शकतात. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या नवीन विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.